मुलांच्या ओळीत प्रमोद हा मध्यभागी उभा आहे. ओके, मुलांच्या ओळीत प्रमोद हा मध्यभागी उभा आहे. म्हणजे काही मुले ओळीमध्ये उभे आहे आणि त्यांच्या मध्यभागी प्रमोद हा विद्यार्थी उभा आहे. सपोज त्यांची जर फेसेस हे उत्तरेकडे असेल सगळ्यांची, ओके, तर मग बाकीचा गिवन डाटा त्याच पद्धतीमध्ये अरेंज करायचा प्रयत्न करू. देन त्याच्यानंतर प्रदीप हा प्रमोदच्या डावीकडे चौथ्या स्थानावर आहे. कोण आहे? प्रदीप हा प्रमोदच्या डावीकडे चौथ्या स्थानावर. 1 2 3 4 याच्या ठिकाणी कोण आहे? प्रदीप. ओके, देन त्याच्यानंतर काय बोललेलं आहे की प्रसाद हा प्रदीपच्या उजवीकडे 8व्या स्थानावर आहे. म्हणजे प्रमोद पासून 4थ्या स्थानावर झालेला असेल. 1 2 3 4 याच्यामध्ये कोण? प्रसाद. देन नंतरचा पॉइंट दिलेला आहे की प्रसाद हा ओळीच्या एका टोकाला असलेल्या प्रसन्ना, मे बी प्रसन्ना इकडे असू शकेल किंवा इकडे असू शकेल, परंतु काय दिलेल्या नंतरचा प्रसन्ना आणि प्रमोदच्या मधामध्ये कोण आहे? प्रसन्ना आणि प्रमोदच्या मधामध्ये प्रसाद आहे. याचा अर्थ म्हणजे प्रसादच्या डावीकडे किती लोक झालेले असतील? 1 2 3 4. इन सेम वे 1 2 3 4 लोक उजवीकडे असायला पाहिजे. मग क्वेश्चन असा आहे की प्रसादच्या डावीकडे एकूण किती मुले आहेत? प्रसादच्या डावीकडे एकूण किती मुले आहेत? म्हणजे जर विचार जर केला तर हा मध्यभागी पर्सन होता, तर मग मध्यभागी हा पर्सन होता, तर याच्या उजवीकडे 8 लोक आहेत, तर याच्या डावीकडे सुद्धा 8 लोक असायला पाहिजे. ओके, देन त्याच्यानंतर जर विचार जर केला तर प्रसादच्या डावीकडे बोललेला आहे म्हणजे 8 लोक प्रमुख पर्यंत झालेले असेल, तर याच्या नंतर जर विचार जर केला हा 4थ्या स्थानावर होता. म्हणजे प्रसाद पासून जर विचार जर केलेला असेल तर 12 मुले 8 प्लस हे जे असणार 4 नथिंग बट किती झालेले असेल? 12 मुले हे प्रसादच्या डावीकडे असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन ए हे तुमचं करेक्ट आन्सर राहणार. क्वेश्चन नंबर 67 विधाने दिलेले आहेत आणि निष्कर्ष दिलेला आहे. पहिलं विधान दिलेलं आहे काही बाटल्या पेय आहेत. ओके, काही बाटल्या काय आहेत? पेय आहेत. आणि दुसरा जो दिलेला आहे की सर्व पेय बशा आहेत. म्हणजे सर्व पेय काय आहेत? बशा आहेत. जर याच्यावरून निष्कर्ष दिलेला आहे, पहिला निष्कर्ष आहे तुमचा काही बाटल्या बशा आहेत. काही बाटल्या बशा आहेत होऊ शकतं, मे बी पॉसिबल आहे, म्हणजे एक बरोबर असेल. ओके, दुसरं जर बघितलं तर काही बशा पेय आहेत. काही बशा पेय आहेत, दुसरं वाला पण करेक्ट असेल. ओके, तिसरं जर बघितलं आपण तर तिसरं दिलेलं आहे सर्व पेय बाटल्या आहेत. सर्व पेय बाटल्या आहेत. सर्व पेय आहेत का? नाही, काही पेय बाटल्या आहेत. म्हणजे तिसरा जे निष्कर्ष आहे ते चुकीचं ठरणार. आणि ते चौथं जे निष्कर्ष आहे, चौथं निष्कर्ष दिलेलं आहे तुम्हाला सर्व बशा पेय आहेत. सर्व बशा पेय आहेत का? नाही, काही बशा पेय आहेत. म्हणजे चौथं निष्कर्ष सुद्धा चुकीचं ठरेल. म्हणजे कोणतं बरोबर ठरणार? निष्कर्ष 1 व 2 योग्य आहे. त्याच्यामुळे पर्याय नंबर 1 हा तुमचा बरोबर उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 68 बुद्धिबळाच्या पटावर जास्तीत जास्त लहान व मोठे एकूण चौरस किती? काय विचारलेलं आहे? चौरस काढायला विचारलेलं आहे. चौरस नथिंग बट काय झालेलं असेल? चौरस म्हणजे चारही बाजू समान. चारही बाजू समान. आता जर फॉर एक्झाम्पल छोटंवाला जर एक्झाम्पल जर घेतला आपण, याच्यामध्ये किती दिसतोय? 1 दिसतोय. देन त्याच्यानंतर जर आपण त्याच्यामध्ये आडव्या लाईन जर टाकल्या 2, ओके, तर काय झालेलं असेल? 1 2 3 आणि 4. देन त्याच्यानंतर 1 वाढलेला असेल 5. मग याच्यावरून विचार करू शकतो आपण 1 2 नंबरिंग जर केलेली असेल तर 1 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर नथिंग बट किती झालेलं असेल? 1 प्लस 4 इज इक्वल टू किती झालेलं असेल? 5. सपोज 3/3 चं जर आपण घेतलं, 3/3 चं जर घेतलं 1 2 3 1 2 3, तर काय झालेलं असेल? 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 काय झालेले आहे? लहान स्क्वेअर झालेले आहे. नंतर 2/2 चे किती स्क्वेअर बनणार आहे? 4 स्क्वेअर बनलेले असेल.
ओके, देन त्याच्यानंतर एक मोठा किती बनलेला असेल? एक. म्हणजे याचाच अर्थ काय झालेला आहे? 3चा वर्ग प्लस 2चा वर्ग प्लस 1चा वर्ग. म्हणजे जेवढे काही नंबर आहेत, जर नंबरिंगने आपण डायरेक्ट नंबर दिलेला असेल आणि त्यांचा जर वर्ग जर केलेला असेल तर याचा आन्सर भेटलेला असेल आपल्याला. म्हणजे काय झालेलं होतं की याच्यामध्ये बाजू किती दिलेल्या असतात? मग एकूण बुद्धिबळाच्या पटावर एकूण बाजू असतात 8. ओके, हत्ती, घोडा, प्यादे वगैरे जर पकडले तर एकूण किती असतात? रोज असतात 8 आणि कॉलम असतात 8. 1 2 3 4 5 6 7 8. मग जर विचार जर केला तर यांच्या वर्गांची काय करायची आपल्याला? बेरीज. 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर. मग आता एकूण चौरस निघणार आहे आपले. काय निघणार आहे? एकूण चौरस. मग आता यांची बेरीज करत राहण्यापेक्षा आहे 1 4 प्लस 9 प्लस 16 प्लस करत राहण्यापेक्षा आहे आपल्याकडे फॉर्म्युला आहे का? वर्ग संख्या, एकूण वर्ग संख्येची बेरीज काढण्याचा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला नथिंग बट कोणता आहे? n into n plus 1 into 2n plus 1 divided by 6. काय आहे? डिवायडेड बाय 6. म्हणजे n म्हणजे काय झालेला असेल? लास्ट नंबर. किती नंबर्स दिलेले आहेत? 8 गुणिला 1 प्लस 1 8 प्लस 1 नथिंग बट किती झालेला असेल? 9. 8 दुने 16 आणि 1 17 डिवायडेड बाय 6. म्हणजे याचा अर्थ 3चा भाग याच्यामध्ये 2 वेळा जातो. 3चा भाग 3 वेळा गेला. 2चा भाग याच्यामध्ये 4 वेळा. म्हणजे किती झालेला असेल? 4 3 12 गुणिला 17. 12 17 किती झालेला असेल? 170 प्लस 17 दुने 34. म्हणजे किती झालेला असेल? 70 आणि 33 नथिंग बट 204. एकूण लहान व मोठे चौरस असतील. एकूण लहान व मोठे चौरस 204 असतील. म्हणजे ऑप्शन सी हे तुमचं करेक्ट आन्सर राहील. क्वेश्चन नंबर 69 जो की अल्फाबेटचा क्वेश्चन आहे. इथं दिलेली सिरीज आहे आणि क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी विचारलेलं आहे की कोणतं पद येणार आहे ऑप्शन मधलं. जर बघितलं स्टार्टिंग ह्या सिरीजची जर बघितली तर ए ई आय इकडे यू दिसत आहे. म्हणजे वोवेल्सनी स्टार्टिंग झालेली आहे. म्हणजे ए ई आय. तर इथं काय यायला पाहिजे बेटा? ओ. नथिंग बट हा एक वोवेल्स यायला पाहिजे होता ओ. ओके, देन त्याच्यानंतर याच्यामधलं रिलेशन काय दिसत आहे? तर याला जर नंबरिंग केली तर 6 दिसतोय, नंतर 10 दिसत आहे, याच्यानंतर 16 दिसते, नंतर 2 दिसते. जर मग याचं जर रिलेशन जर लावून बघितलं आपण 6 into 2 नथिंग बट किती झाले? 12. मग 12 minus 2 म्हणजे झाले 10. मग जर विचार केलं की 6 into 3 म्हणजे किती झाले? 18. मग 18 minus 2 म्हणजे किती झाले? 16. इन सेम वे 6 into किती करावं लागेल? 4 म्हणजे 6 × 24. मग 24 minus 2 म्हणजे किती झालेलं असेल? 22. 24 minus 2 नथिंग बट किती झालेलं असेल? 22. म्हणजे तुमचा आन्सर काय असायला पाहिजे याच्या ठिकाणी? बट एवढं झालंय का? नाही. देन कंटिन्युटी सिरीज येते का? नाही. कारण की क्वेश्चन मार्क्स नंतर काय दिलेलं आहे? एक पद दिलेलं आहे. जर ते येत असेल तर तुमचं आन्सर करेक्ट राहील. म्हणजे काय करावं लागेल? 6 into 5 म्हणजे किती झालेलं असेल? 6 पंचे 30. मग 30 minus 2 म्हणजे किती झाले? 28. बट 28 राहत नाही अल्फाबेट मध्ये. 28 नथिंग बट 26 च्या वर जर गेलेलं असेल तर काय करावं लागेल? 28 minus 26 म्हणजे किती असणार? 2. म्हणजे 2 नथिंग बट बी. म्हणजे 22 नंबरला काय असायला पाहिजे तुमचं? बी. म्हणजे काय असायला पाहिजे? आन्सर ओ बी हे तुमचं करेक्ट आन्सर राहील. क्वेश्चन नंबर 70 खालील पर्यायातील गटात न बसणारा पर्याय ओळखा. म्हणजे काय दिलेलं आहे? फाइंड दी ऑड मॅन आउट. म्हणजे गटात न बसणारा पर्याय म्हणजे प्रॉपर्टीज काय असेल? काही लोकांची 3 गटामध्ये प्रॉपर्टी सेम असेल आणि एकाची प्रॉपर्टी वेगळी असेल. जर बघितलं आपण 121 169 225 289 सर्व वर्ग संख्या दिसत आहे. म्हणजे 11चा वर्ग दिसत आहे 121. देन त्याच्यानंतर 169 13चा वर्ग दिसतोय. 225 15चा वर्ग संख्या दिसतोय आणि 289 नथिंग बट 17ची वर्ग संख्या दिसते. बरोबर. तर मग आता गटातून तर काढायचं आहे. मग याच्यामध्ये काय काढू शकतो? सगळ्या वर्ग संख्या आहे. मग काढता येणार नाही. मग दुसरा जर रिलेशन जर बघितलं आपण 11 13 देन 17 हा काय दिसत आहे? मूळ संख्या. म्हणजे बाकीचं काय दिलेलं आहे? मूळ संख्यांच्या वर्ग संख्या दिलेल्या आहे. आणि ही कशी आहे? विषम संख्या दिलेली आहे किंवा संयुक्त संख्या दिलेली आहे. म्हणून ऑप्शन सी हे तुमचं करेक्ट आन्सर राहील. क्वेश्चन नंबर 71 एक मोटार कार दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे. काय केलेलं आहे?
दक्षिण दिशेकडून उत्तरेकडे चाललेला आहे. ओके, म्हणजे हा पॉइंटला पोहोचलेली असेल ते. देन त्याच्यानंतर काय बोलत आहे की ती 45 कोनामध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळते. 45 डिग्री म्हणजे काय झालेलं असेल, हा डायरेक्शनला वळलेला असेल, म्हणजे 45 डिग्री घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळते व डी अंतर धावते. किती अंतर धावते, डी अंतर धावते. देन त्याच्यानंतर मग 90 डिग्री कोनातून मग 90 डिग्री नथिंग बट याला बायसेक्ट जर केलं तर याला परपेंडिक्युलर आलेलं असेल आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणत आहे, म्हणजे मग हा दिशेने असेल, डी अंतर धावते. देन त्याच्यानंतर दिलेलं आहे का मग 45 डिग्री कोनातून, मग 45 डिग्री कोन म्हटलं तर काय झालेलं असेल, 45 डिग्री अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे आता कोणत्या दिशेला जात असेल, ती पूर्व दिशेला जात असेल. कोणत्या दिशेला जात असेल, पूर्व दिशेला जात असेल. म्हणजे ऑप्शन डी हे तुमचं करेक्ट आन्सर राहील. क्वेश्चन नंबर 72. अजयचे डॅश 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 आत्माराम आहे, मनीषाचे रिकामी जागा संजय आहे, म्हणून मनीषाचे रिकामी जागा आत्माराम आहे. याच्यामध्ये प्रिंट मिस्टेक झालेली होती क्वेश्चन पेपर मध्ये. तर तिथे अजय हा संजयचा भाऊ जर असेल अशा पद्धतीचं थोडं प्रिंट असायला पाहिजे होती. ओके, तर मग जर कंडिशन बघितली असती आपण, अजय हा संजयचा भाऊ असेल, ही मेन कंडिशन होती, मग आपल्याला काढता येणार अजय आणि संजय हे दोघे भाऊ भाऊ होते. संजय भाऊ जर झाले तर मग ह्या ऑप्शनला रिलेटेड ऑप्शन कोणते सुटेबल राहील. जर ऑप्शन नुसार जर जायचं म्हटलं तर ऑप्शन डी जर बघितलं, वडील आणि आजोबा जर आपण पेस्ट केलं असतं त्या ठिकाणी तर थोडं व्यवस्थित वाटलं असतं. तर काय झालेलं असेल, अजयचे वडील आत्माराम आहे, म्हणजे नथिंग बट संजयचे सुद्धा वडील कोण झालेले असेल, आत्माराम झालेला असेल, आत्माराम. देन त्याच्यानंतर काय बोललेलं आहे, मनीषाचे वडील कोण झालेले असेल, संजय, मनीषाचे वडील संजय झालेले असेल. म्हणूनच मनीषाचे आजोबा हे आत्माराम झालेले असेल. मनीषाचे आजोबा हे कोण झालेले असेल, आत्माराम झालेले असेल. ऑप्शन डी हे तुमचं करेक्ट आन्सर राहील. क्वेश्चन नंबर 73. कुंड ए मधून कुंड बी मध्ये फुले टाकल्यास ती पट होतात. म्हणजे काय दिलेलं आहे, कुंड ए मधून बी मध्ये जर टाकलं तर फुले काय होत आहे, तिप्पट होत आहे, म्हणजे 3 गुणा होत आहे. आणि देन त्याच्यानंतर कुंड बी मधून ए मध्ये टाकलं असतं, कुंड बी मधून ए मध्ये जर टाकलं तर काय होत आहे, दुप्पट फुले होत आहे. परंतु फुले किती दिलेलं आहे हे माहीत नाही आणि ती प्रोसिजर आपल्याला अनुक्रमे 2-3 वेळा आणि 2 वेळा, म्हणजे ए मधून बी मध्ये हे किती वेळा करायची आहे, 3 वेळा करायची आहे प्रोसिजर. आणि देन त्याच्यानंतर बी मधून ए मध्ये किती वेळा करायचे आहे, 2 वेळा करायचे. किती वेळा करायचं, हे 3 वेळा आणि हे 2 वेळा. सपोज फॉर एक्झाम्पल ए कुंडामध्ये एक्स फुले होती, काय होतं, एक्स फुले होती असं कन्सिडर करू. मग आता प्रोसिजर फॉलो जर केली तर काय होत आहे, ए कुंडामध्ये नथिंग बट एक्स फुले होती. तर आता जर बी कुंडामध्ये जर टाकलेलं असेल, सपोज ए कुंड आणि बी कुंड, तर बी कुंडामध्ये जर टाकलं तर काय होत आहे, तिप्पट होत आहे, म्हणजे किती झालेलं असेल, 3x. मग देन त्याच्यानंतर बी कुंडातून ए कुंडामध्ये जर टाकलं तर काय होत आहे, दुप्पट होत आहे, म्हणजे किती होत आहे, 6x. देन त्याच्यानंतर अधिक किती होत आहे, 3 पट होत आहे. 3 पट म्हणजे किती झालेलं असेल, sin 3 18x. देन त्याच्यानंतर काय होतं, अधिक याचे दुप्पट होत आहे, म्हणजे किती झालेलं असेल, 36x. देन त्याच्यानंतर याची तिप्पट होत आहे, म्हणजे किती झालेलं असेल, 36 3. ओके, 36 3 किती होत आहे, 108x. बरोबर आहे. म्हणजे काय झालेलं असेल, हे प्रोसिजर एक वेळा झाली, दुसऱ्यांदा झालेली असेल आणि ही तिसऱ्यांदा झालेली असेल. ही प्रोसिजर किती वेळा झालेली असेल, एक वेळा. हे दुसरी प्रोसिजर 2 वेळा झालेली असेल. याचाच अर्थ म्हणजे काय झालेलं असेल,
108 लास्टला झालेला असेल, मग चे 108 ची किंमत दिलेली आहे. सपोज 108x, तर शेवटी किती फुले होत आहे, तर 216 फुले होत आहे असं दिलेलं आहे. मग त्यामुळे जर विचार जर केला तर x तर काय झालेलं असेल, 216 डिवायडेड बाय 108, म्हणजे काय झालेलं असेल, 2 वेळा भाग गेलेला असेल, म्हणजे x ची किंमत किती आलेली असेल, म्हणजे 2. म्हणजे किती फुले टाकलं, तर 2 जर फुलं टाकले असेल तर ह्या प्रोसिजर जी आहे ती काय झालेली असेल, सॅटिस्फाईड. म्हणजेच काय होतं, पहिले 2 फुलं होती, देन त्याच्यानंतर त्याची तिप्पट झालेली असेल, म्हणजे किती झालेलं असेल, 6 झालेलं असेल. देन त्याच्यानंतर त्याची दुप्पट झालेली असेल, म्हणजे 12 झालेलं असेल. देन त्याच्यानंतर किती झालेलं, तिप्पट, म्हणजे किती झालेलं असेल, 12 तेरी 36 झालेलं असेल. देन त्याच्यानंतर याची काय झालेली आहे, दुप्पट झालेली असेल, 36 दुने 72 झालेले असेल. देन त्याच्यानंतर 72 ची 3 पट झालेली असेल, 72 ची 3 पट न 3 पट किती झालेले असेल, 216 झालेले असेल. किती झालेलं असेल, 216. हे 3 पट आणि हे 2 पट, म्हणजे तुमचं उत्तर 216. तुमचं उत्तर किती पाहिजे, 2 हे करेक्ट आन्सर असेल. म्हणजे ऑप्शन बी हे तुमचं करेक्ट आन्सर राहणार. क्वेश्चन नंबर 74. 5:15 घड्याळाच्या काट्यातील कोन कितीचा असेल. ओके, किती दिलेला टाइम, 5:15 टाइम दिलेला आहे आणि घड्याळाच्या काट्यातील कोन विचारलेला आहे. नथिंग बट कोन इज इक्वल टू, माहित असेल तुम्हाला फॉर्म्युला, 30 × h - 11/2 × m. म्हणजे h नथिंग बट अवर्स, म्हणजे किती वाजून झालेले आहे, आणि m नथिंग बट मिनिट, म्हणजे काय झालेलं असेल, 30 × 5 - 11/2 × m. m म्हणजे किती झालेलं असेल, 15 मिनिट. म्हणजे 5 तेरी 15 मायनस 15 × 150 प्लस 15 नथिंग बट 165 डिवायडेड बाय 2. तर 150 मायनस 80 82.5, म्हणजे किती झालेलं असेल, 82.5 जर गेले तर 67.5 हे तुमचं आन्सर असेल. म्हणजे 67.5 म्हणजेच काय झालेलं असेल, 67.1/2 डिग्री. म्हणजे ऑप्शन तुमचं डी जे ऑप्शन आहे ते तुमचं करेक्ट ऑप्शन असेल. क्वेश्चन नंबर 75. गणिताचा जसा संख्याशी संबंध आहे तसाच इतिहासाचा संबंध कशाशी आहे. म्हणजे काय दिलेला आहे, गणिताचा संबंध कशाशी दिलेला आहे, संख्याशी. म्हणजे जर विचार जर केला तर इतिहासामध्ये काय होत असतात, तर इतिहासामध्ये घटना घडत असतात. म्हणजे काय आपण अभ्यास कशाचा करत असतो, घटनाचा अभ्यास करत असतो इतिहासामध्ये. म्हणून ऑप्शन ए हे तुमचं करेक्ट आन्सर राहील. क्वेश्चन नंबर 76. एकेरी टेनिस स्पर्धेत 20 स्पर्धक होते. स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास पहिल्या 2 फेऱ्यांत किती स्पर्धक बाद होतील. म्हणजे काय विचारलेलं आहे, एकूण स्पर्धक 2 फेऱ्यांमध्ये एकूण स्पर्धक किती बाद होतील. म्हणजे एकूण स्पर्धक किती दिलेले आहे बेटा, एकूण स्पर्धक दिलेले आहे 20. ओके, तर टेनिस मध्ये किती लोकांची गरज असते, एकेरी टेनिस मध्ये 2 लोकांची गरज असते. मग जर पहिली जर फेरी झालेली असेल, 20 लोक खेळले, म्हणजे काय झालेलं असेल, 10 लोक काय झालेलं असेल, बाद झालेले असेल. ओके, नंतरच्या मग 10 लोकांमध्ये अधिक दुसरी फेरी झालेली असेल, दुसरी फेरी. मग दुसऱ्या फेरीमध्ये 10 लोकांपैकी अधिक काय झालेलं असेल, 5 लोक बाद झालेले असेल, 5 लोक बाद झालेले असेल. म्हणजे टोटल एकूण किती लोक बाद झालेले असेल, 2 फेऱ्यांमध्ये 15 लोक बाद झालेली असतील. क्वेश्चन नंबर 77. खालील आकृतीत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. काय विचारलेलं आहे की प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती. तर मग आकृती जर बघितली तर नियर अबाउटच्या संख्या दिसत आहे. मग याच्यामध्ये जर विचार जर केला तर हे जे रिलेशन दिसत आहे -1, याच्यामध्ये जर बघितलं आपण +1 चं रिलेशन दिसत आहे. देन त्याच्यानंतर काय होत आहे, -1 चं रिलेशन दिसत आहे. देन त्याच्यानंतर +1 -1. मग काय असणार आहे, +1 चं रिलेशन असेल. म्हणजे याच्यामध्ये कोणती संख्या मिळवली तर 15 येणार आहे. म्हणजे ऑप्शन तुमचं आन्सर जे असायला पाहिजे ते 14 करेक्ट असायला पाहिजे. म्हणजे 14 + 1 नथिंग बट किती असणार आहे, 15. म्हणजे ऑप्शन बी हे तुमचं करेक्ट आन्सर असेल. क्वेश्चन नंबर 78. जर माणसाला कुत्रा म्हटले
कुत्र्याला मांजर म्हटले, मांजराला उंदीर म्हटले व उंदराला गाढव म्हटले तर बुद्धिमान प्राणी कोण? काय विचारलेलं आहे? बुद्धिमान प्राणी. मग आपल्याला माहित आहे की बुद्धिमान प्राणी नथिंग बट कोण असतो? माणूस. कोण असतो? माणूस. मग माणसाला काय म्हटलेलं आहे? त्या क्वेश्चन मध्ये माणसाला म्हटलेलं आहे कुत्रा. म्हणजे मग तुमचं ऑप्शन जे राहणार आहे ते कुत्रा आन्सर करेक्ट असायला पाहिजे. म्हणजे बुद्धिमान प्राणी ह्या क्वेश्चन मध्ये काय होऊन जाईल? कुत्रा होऊन जाईल. म्हणजे ऑप्शन सी हे तुमचं करेक्ट आन्सर राहील. 80. ओके. म्हणजे काय दिलेलं आहे? एक लयबद्ध पद्धत दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये कोणतं ऑप्शन तुमचं करेक्ट राहील. ओके. तर मी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचे प्रश्न सॉल्व्ह करत असताना सगळ्यात अगोदर दिलेले अल्फाबेट किती आहेत हे मोजून घ्या रिकाम्या जागे सकट. ओके. तर काय झालेलं असेल? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. किती अक्षरे आहे एकूण? 20 अक्षरे आहेत. 20 अक्षरे. मग काय करावं लागेल? 20 अक्षर असले तर मग त्यांचे काय करावं लागेल? गट पाडावं लागेल. मग एका गटामध्ये किती अक्षर ठेवायचे आणि किती गट पडलेले पाहिजे? तर विचार जर केला आपण तर 4 चे 5 गट पडू शकतात किंवा 5 चे 4 गट पडू शकतात. मग त्याच्यानंतर ते गट पाडल्याच्या नंतर मग काय करावं लागेल? ऑप्शन पुटअप करून 5 जावं लागेल आणि देन बरोबर येणार का? जर आपण विचार करू की 5 चे 4 गट पाडायचा प्रयत्न करू, जास्तीत जास्त किती अंक घेणार? 5 अल्फाबेट एका गटामध्ये ठेवू आणि त्याचे किती गट पाडलेले असेल? 4 गट पाडायचा प्रयत्न करू. तर मग इथं काय दिसतंय आपल्याला? ए, देन त्याच्यानंतर बी, नंतर बी, नंतर बी. तर काय म्हटलं की आपण 5 चे किती गट पाडणार आहोत? 4 गट. एका गटामध्ये किती असायला पाहिजे अक्षरे? 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. त्याच्यानंतर 1 2 3 4 5. मग काही लयबद्ध पद्धतीत आहे का? लय जर असेल तर तुमचं करेक्ट आन्सर आहे. ए बी ए बी बी, ए बी 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 बी, ए बी 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 बी, ए बी डी बी बी. काही लय झालेली आहे का? नाही. परंतु जर मग सेकंड ऑप्शन आपण यूज करून बघू तर काय दिसतंय आपल्याला? ए बी सी आणि बी दिसत आहे. तर याच्यामध्ये काय होत आहे? ए बी ए बी बी, ए बी बी, नंतर बी बी, नंतर ए बी सी बी बी, नंतर ए बी डी बी बी. म्हणजे काय होत आहे? लय होत आहे. याच्यामध्ये काय झालेलं असेल? ए बी, देन त्याच्यानंतर ए बी दिसत आहे आपल्याला. मग देन त्याच्यानंतर इथं काय झालेलं आहे? ए, नंतर बी, नंतर सी, नंतर काय दिसतंय आपल्याला? डी दिसतंय. देन त्याच्यानंतर बी बी, हे जे अक्षर आहे दोन, बी बी, हे दोन अक्षरे लास्टला कसे आलेले आहे? कॉन्स्टंट आलेला आहे. म्हणजे पॅटर्न काय बनलेला आहे तुमचा? तर ए बी बी बी, देन त्याच्यानंतर काय बनलेलं असेल? ए बी, नंतर बी बी बी, देन त्याच्यानंतर ए बी सी बी बी, देन त्याच्यानंतर ए बी डी बी बी. म्हणजे याच्या ठिकाणी काय झालेलं आहे? ए बी सी आणि डी. म्हणजे तुमचं ऑप्शन सेकंड वाला हे करेक्ट असेल. क्वेश्चन नंबर 81. 23 ला 57 तर 1113 ला क्वेश्चन मार्क. म्हणजे काय दिलेलं आहे? सहसंबंध ओळखायचा आहे. 23 ला 57 तर 1113 ला क्वेश्चन मार्क. आता जर बघितलं आपण याच्यामध्ये तर थोडा खूप मोठ्या संख्या दिसत आहे का? डबल वगैरे केलं तर येणार नाही. बट ऑब्झर्वेशन जर केलं तर याच्यामध्ये काहीतरी रिलेशन दिसत आहे का? 2 3 5 7 11 13. म्हणजे काय दिसत आहे? मूळ संख्या दिसत आहे. काय दिसत आहे? मूळ संख्या. म्हणजे क्रमागत येणाऱ्या मूळ संख्या दिसत आहे. 2 3 5 7. तर इकडे दिसत आहे 11 13. तर नंतर मूळ संख्या क्रमागत येणाऱ्या मूळ संख्या कोणत्या असेल? 17 आणि 19. काय असायला पाहिजे? 17 19. म्हणजे 1719 हे तुमचं आन्सर असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन सी हे तुमचं करेक्ट आन्सर असेल. क्वेश्चन नंबर 82. एका मुलीने एका मुलाचा परिचय करून देत असताना म्हटले की
माझ्या वडिलांच्या मेहुण्याचा एकुलत्या एका बहिणीच्या वहिनीचा मुलगा आहे, तर मुलाचे त्या मुलीशी नाते काय? म्हणजे काय नातेसंबंधाचा क्वेश्चन आहे आणि एक मुलगी एका मुलाची काय करून देत आहे, ओळख करून देत आहे. म्हणजे एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. आता ही मुलगी म्हणत आहे की हा मुलाचा परिचय करून देत आहे आणि बोलत आहे की हा माझ्या वडिलांच्या काय दिलेलं आहे, वडिलांच्या. ओके, हे काय झाले, त्याचे वडील झालेले असेल, तिचे वडील झालेले असेल. हे हा मुलगा मुलीच्या वडिलांच्या मेहुण्याचा, म्हणजे मेहुणा नथिंग बट काय झालेला असेल, तिच्या आईचा भाऊ झालेला असेल. तिच्या आईचा काय झालेला असेल, भाऊ झालेला असेल. ओके, देन त्याच्यानंतर मेहुण्याचा एकुलत्या एका बहिणीचा, म्हणजे याच्या एकुलत्या एका बहिणीच्या, ओके, बहिणीच्या वहिनीचा नथिंग बट काय झालेला असेल, तिच्या बहिणीच्या नथिंग बट त्याची काय झालेली असेल, पत्नी झालेली असेल. ओके, नथिंग बट त्याच्या बहिणीच्या वहिनीचा, ओके, वहिनीचा काय झालेला असेल, मुलगा झालेला असेल. काय दिलेला आहे, बहिणीचा मुलगा दिलेला आहे. म्हणजे हा मुलगा जो आहे, मुलगा नथिंग बट यांचा, जर विचार जर केला याचा रिलेशन आईचा भाऊ नथिंग बट कोण झालेला असेल, मामा झालेला असेल. आणि देन त्याच्यानंतर काय विचारलेलं आहे, तर त्या मुलाचे त्या मुलीशी नाते काय. ओके, म्हणजे हा मुलगा त्या मुलीचा कोण, नथिंग बट कोण झालेला असेल, मामे भाऊ. कोण झालेला असेल, मामे भाऊ. म्हणजे तुमचं ऑप्शन ए हे आन्सर करेक्ट राहील. क्वेश्चन नंबर 83. ए व बी झाडावर काही पक्षी बसलेले आहेत. झाड ए वरील पक्षी बी झाडावरील पक्ष्यांना म्हणतात. तुमच्यातील एक आमच्या झाडावर या, आपण दोघेही सारखे होऊ. म्हणजे कंडिशन काय दिलेली, काहीतरी पक्षी आहे. सपोज ए एक झाड आहे आणि दुसरं एक झाड बी एक झाड आहे. तर सपोज ए झाडावर एक्स पक्षी बसलेले असेल आणि वाय झाडावर एक काहीतरी समथिंग पक्षी बसलेले असेल, वाय पक्षी बसलेले असेल. ओके, तर मग पहिली कंडिशन म्हणत आहे की ए झाडावरील पक्षी बी झाडावरील पक्ष्यांना म्हणत आहे का, काय म्हणत आहे, तुमच्यातील एक आमच्याकडे या. म्हणजे तुमच्यातील काय या, आमच्याकडे एक या, म्हणजे आपण दोघे सारखे होऊ. म्हणजे काय झालेलं असेल, पहिली कंडिशन जर बघितली आपण, कंडिशन फर्स्ट, तर x + 1 = काय झालेलं असेल, y - 1. म्हणजे काय म्हणत आहे, तुमच्यातील एक आमच्याकडे या, म्हणजे याच्यातून एक कमी झालेला असेल आणि इकडे एक वाढलेला असेल. म्हणजे काय झालेलं असेल, इक्वेशन एक भेटलेलं असेल. जर आता याला सॉल्व्ह जर केलो आपण, तर काय झालेलं असेल, x - y -2. x - y काय झालेलं असेल, 2 पहिल्या कंडिशन नुसार. आणि सेकंड कंडिशन तुमची बोलत आहे, कंडिशन सेकंड बोलत आहे. काय बोलत आहे सेकंड कंडिशन, झाड बी वरील म्हणतात. आता काय म्हणत आहे, झाड बी वरील पक्षी म्हणत आहे. त्यापेक्षा तुमच्यापैकी एक आमच्यात आला, त्यापेक्षा तुमच्यापैकी एक आमच्यात जर आला तर काय होऊ, तर आम्ही तुमच्यापेक्षा दुप्पट होऊ. काय म्हणत आहे, तुमच्यापेक्षा आम्ही दुप्पट होऊ. म्हणजे काय झालेलं असेल, x - 1 याच्यातून एक पक्षी जर गेलेला असेल, तर हे पक्षी नथिंग बट इकडे जर एक आलेला असेल, तर हे जे आहे तर यांच्या काय झालेले असेल, दुप्पट झालेले असेल यांची संख्या. म्हणजे जर इक्वल जर करायचं असेल आपल्याला, तर काय करावं लागेल, याला 2 पट केलं तर ते काय झालेलं असेल, याच्या बरोबरीत झालेलं असेल. मग आता सॉल्व्ह करून घेऊ. हे इक्वेशन 2 भेटलेलं असेल. ओके, सॉल्व्ह इक्वेशन नंबर याला 1 देऊ आपण. ओके, आणि इक्वेशन 2 या दुसऱ्याला देऊ आपण सॉल्व्ह केल्याच्या नंतर. 2x - 2 काय झालेलं असेल, y + 1 झालेलं असेल. म्हणजे देअरफॉर 2x - y काय झालेलं असेल, तिकडे प्लस गेलेलं असेल, 3 झालेलं असेल. म्हणजे याचाच अर्थ इक्वेशन नंबर 2. मग आता इक्वेशन 1 आणि 2 सॉल्व्ह जर केलं, सॉल्विंग इक्वेशन 1 आणि 2, सॉल्विंग इक्वेशन 1 and 2. ओके, काय झालेलं असेल, सॉल्विंग इक्वेशन 1 and 2, नथिंग बट x - y -2. देन त्याच्यानंतर 2x - y 3 झालेलं असेल. आता जर याला जर सॉल्व्ह जर करतो म्हटलं, तर जर बघितलं मायनस मायनस दिसतं, तर एक टर्म आपल्याला काढावी लागेल. मग सपोज याला जर आपण मायनस साईनने जर मल्टिप्लाय केलेलं असेल,
मायनस साईननी जर मल्टिप्लाय केलेलं असेल काय झालेलं असेल -1, देन त्याच्यानंतर काय झालेलं असेल इथं प्लस झालेलं असेल, देन त्याच्यानंतर हे काय झालेलं असेल मायनस झालेलं असेल. मग आपण ऍडिंग जर केलं इक्वेशन 1 आणि 2 किंवा मायनस जर केलेलं असेल तर काय झालेलं असेल याच्यामध्ये x आलेला असेल, काय आलेला असेल x आलेला असेल. देन त्याच्यानंतर y गेट कॅन्सल, देन त्याच्यानंतर इथं काय झालेलं असेल -3 आणि -2 म्हणजे काय झालेलं असेल -5 आणि इथं काय वाचलेलं असेल -2 प्लस x नथिंग बट काय झालेलं असेल -x, मायनस मायनस गेट कॅन्सल. सो देअरफॉर x इज इक्वल टू किती झालेलं असेल 5. पुट द व्हॅल्यू ऑफ x, पुट द व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 1 मध्ये पुट करून टाकू या 2 मध्ये पुट करून टाकू. इक्वेशन 1 मध्ये जर आपण पुट जर केलं तर देअरफॉर काय झालेलं असेल y इज इक्वल टू, y ला जर इकडे जर आणला आपण ओके तर इकडे काय झालेलं असेल x प्लस 2 झालेलं असेल, काय झालेलं असेल x प्लस 2 म्हणजे याचाच अर्थ x नथिंग बट 5 प्लस 2 नथिंग बट किती झालेलं असेल 7. म्हणजे a झाडावर किती पक्षी होते तुमचे 5 पक्षी होते आणि b झाडावर किती पक्षी होते 7 पक्षी होते. जर आपण जर बघितलं तर एकही ऑप्शन दिसत नाही की a झाडावर 5 पक्षी आणि b झाडावर 7 पक्षी, म्हणजेच यापैकी नाही ऑप्शन डी हे तुमचं करेक्ट आन्सर राहील. क्वेश्चन नंबर 84, खालील आकृतीत एकूण त्रिकोणांची संख्या किती. काय दिलेलं आहे एक डायग्राम दिलेला आहे, अशा पद्धतीचा त्रिकोण दिलेला आहे आणि याच्यामध्ये त्रिकोणामध्ये एकूण त्रिकोण किती आहेत असं विचारलेलं आहे. तर मी शिकवलेलं असेल की याच्या अगोदर सुद्धा की बेस पॉइंट दिलेला असेल, एक शिरोबिंदू जर दिलेला असेल तुम्हाला तर शिरोबिंदू तर नथिंग बट 3 लाईन येत आहे, म्हणजे याच्यामध्ये काय झालेलं असेल 1 2 आणि हा एक 3 ट्रायंगल, म्हणजे 3 ट्रायंगल मोठाले फॉर्म झालेला असेल. हा एक, हा दुसरा झालेला असेल आणि एक मोठा वाला नथिंग बट तिसरा ट्रायंगल फॉर्म झालेला असेल. इन सेम वे याला जर आपण बेस पॉइंट जर पकडलेला असेल हा पॉइंटला जर ओके तर मग याच्यातून किती निघत आहे, सपोज हा एक झालेला असेल, हा दुसरा बट तिसरा वाला काउंट झालेला असेल म्हणजे 2 पकडावा लागेल. इन सेम वे हा जर बेस पॉइंट पकडलेला असेल, सेम डायग्राम अपोजिट मिरर इमेज दिसत आहे म्हणजे किती झालेला असेल 2, हा एक झालेला असेल आणि हा एक दुसरा झालेला असेल. देन त्याच्यानंतर जर आपण विचार केला की हा बेस पॉइंट जर पकडला तर याच्यामध्ये एक ट्रायंगल दिसतोय ओके, एक झालेला असेल आणि हा एक दुसरा आणि तिसरा जो होता तो ऑलरेडी आपण काउंट केलेला होता ओके 2 झालेला असेल. सेम डायग्राम मिरर इमेज दिसतंय याच्यामध्ये तर काय झालेला असेल 1 2, हा तिसरा वाला आपण काउंट केलेला होता म्हणून सोडलेला असेल 2 काउंट झालेला आहे. देन त्याच्यानंतर हा जर बघितला आपण याच्यामध्ये एक ट्रायंगल नथिंग बट किती झालेला असेल, हा सुद्धा एक झालेला असेल. आता कुठे सुटलेले होते का नाही, पूर्णपणे आपण कव्हर अप केलेला आहे ओके. तर मग आता काउंट करू आपण तर किती झालेलं असेल 3 2 5 5 2 7 7 2 9 9 2 11 आणि 1 12, म्हणजे एकूण त्रिकोण काय झालेला असेल एकूण त्रिकोण किती झालेले असतील 12 त्रिकोण झालेले असतील एकूण. खालील समीकरण बरोबर येण्यासाठी कोणती 2 गणितीय चिन्हे आपापसात बदलणे आवश्यक आहे. म्हणजे समीकरण दिलेलं आहे तुमच्या समोर 12/2 - 6/3 + 8 = 16. तर मग याच्यामध्ये 2 गणितीय कोणते तरी साइन चेंज करावा लागेल. देन त्याच्यानंतर मग आपल्याला हे बरोबर यायला पाहिजे. जर ऑप्शन अशा पद्धतीचे प्रश्न सॉल्व्ह करत असताना ऑप्शनचा यूज करावा लागेल. म्हणजे या पहिल्या याच्यामध्ये ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे की भागाकार प्लस बनेल तर प्लस भागाकार बनलेला असेल. मग बघू तर 12 भागाकार आहे तर काय यूज करावा लागेल प्लस यूज करावा लागेल 2 -6 × 3 प्लस आहे तर काय करावं लागेल भागिले 8 = किती येते ते चेक करावं लागेल. जर 16 जर आले तर बरोबर राहणार, 16 जर नसेल तर रॉंग राहणार. म्हणजे काय करणार अगोदर भागाकार केलेला असेल 3/8, देन त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन केलेलं असेल 3/8 × 6 ओके. तर काय झालेलं असेल sin 3 18/8 मायनस ओके, हे काय झालेलं असेल प्लस म्हणजे 14 - 18/8 म्हणजे 16 येणार नाही ओके. थोडंसं वेळच चाललेला आहे, सॉल्व करत बसणार नाही तेवढा टाइम वेस्ट झालेला असेल. मग सेकंड जर ऑप्शन बघितला आपण मायनस व प्लस म्हणजे काय झालेलं असेल प्लसच्या ठिकाणी मायनस आणि मायनसच्या ठिकाणी काय दिसतंय प्लस, म्हणजे 12/2 मायनस आहे तर प्लस करावा लागेल 6 × 3
प्लस आहे तर मायनस करणार 8 इज इक्वल टू 16 येत असेल तर करेक्ट राहणार, नसेल येत तर दुसरा ऑप्शन चेक करावा लागेल. मग 12/2 नथिंग बट किती झालेलं असेल 6 प्लस यांचा गुणाकार करावा लागेल अगोदर, म्हणजे किती झालेलं असेल 18 मायनस 8. मग सॉल्व जर केलं तर किती झाले 18 मायनस 8 नथिंग बट 10, 10 प्लस 6 किती असेल 16. म्हणजे सेकंड ऑप्शन तुमचं करेक्ट राहील. ऑप्शन बी हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे.